महाविकास आघाडीचे खासदार आणि मकरद्वार समोर सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विरोध प्रदर्शने केले। या प्रदर्शनात मुख्य कारण शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणे होते। सोयाबीनच्या घटत्या दरांमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभं राहिलेलं आहे आणि या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करत आपला निषेध नोंदविला आहे। शेतकऱ्याला भिकायला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला भिकेला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो। शिवसेनेचे खासदार ओम निमाडकर यांनी या आंदोलनाद्वारे सांगितलंय की सोयाबीनचे दर 11,000 रुपयावरनं 3,500 ते 3,600 रुपयांपर्यंत घसरले आहेत। यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। अनेक शेतकऱ्यांची विक्री अजून बाकी आहे आणि आम्ही विक्रीच्या तारखा वाढवण्याची मागणी केली होती, परंतु केंद्र सरकारने त्याचा नकार दिला आहे। या आंदोलनाद्वारे महाविकास आघाडीने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे आणि शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। जिस प्रकार सोयाबीन के दर 11,000 रुपये से केंद्र सरकार की नीतियों की वजह से 3,500 3,600 तक नीचे आए हैं। किसान को बुरी तरीके से ज़मीन में गाड़ने का काम केंद्र सरकार के माध्यम से हो रहा है। उसके पसीने का खून करके जो फसल उसने उगाई है उसका रेट जो 11,000 था वो 4,000 लाने का 3,800 तक नीचे लाने का काम केंद्र सरकार के माध्यम से हुआ है। इसकी हमी भाव के माध्यम से खरीद चल रही थी, लेकिन उसकी मुदत मुझे लगता है 4 तारीख को ख़त्म हो गई और बहुत सारे किसान हैं जिनकी खरीद होनी बाकी है। तो हमारी ये मांग है, मैंने खुद भी शिवराज सिंह चौहान साहब से मिलकर विनती की थी कि बहुत सारे किसान हैं जिनकी सोयाबीन की खरीद होनी बाकी है, तो जो ये हमी भाव खरीदी केंद्र है उसकी मुदत जो है उसकी समय सीमा बढ़ाई जाए। जब तक बढ़ाई जाए, जब तक किसान का आखिरी बोरा सोयाबीन का खरीद ही नहीं होता, तब तक ये समय सीमा बढ़ाई जाए, ये हमारी मांग थी। लेकिन केंद्र सरकार ने उसको भी अनदेखा कर दिया है और वो हमी भाव खरीदी केंद्र पूरे बंद हो गए हैं। उसके अगेंस्ट वो चालू होने चाहिए, उसकी समय सीमा बढ़ानी चाहिए। इसके लिए हम सारे एमपी यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं। शेतकऱ्यांच्या समस्यासाठी एकजूट होऊन महाविकास आघाडीने एक महत्त्वाचा आवाज उठविला आहे। आता केंद्र सरकारकडून तातडीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे। याच विषयावर अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।